प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज तालुक्यातील एरंडोली जिल्हा परिषद गटातील सलगरे गावातून भाजपकडून बेळंकी येथील वैशाली गंगाधर गव्हाणे यांनी उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून त्यांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वेगाने वाढताना दिसत आहे। सलगरे गणातील या गटात भाजपाला भक्कम व विश्वासार्ह उमेदवार मिळावा अशी अपेक्षा असताना वैशाली गव्हाणे यांचे नाव समोर येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून गव्हाणे कुटुंब राजकारणासोबतच सामाजिक कार्यात सक्रिय आहे। कुटुंबातील राजू गव्हाणे हे बेळंकी पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित व सर्व परिचित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। समाजहिताच्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून त्यांनी नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे। तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम परिसरात आदराने पाहिले जाते। राजू दादा गव्हाणे यांचे बंधुराज गंगाधर गव्हाणे यांच्या पत्नी वैशाली गव्हाणे यांना यावेळी पंचायत समितीची उमेदवारी मिळावी अशी ठाम मागणी परिसरातून पुढे येत आहे। सामाजिक जाणीवेतून काम करणाऱ्या, शांत स्वभावाच्या व संघटनात्मक दृष्ट्या सक्षम असलेल्या वैशाली गव्हाणे या भाजपसाठी उपयुक्त उमेदवार ठरतील असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे 2009 पासून गव्हाणे कुटुंबाने भाजप नेते व माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने काम केले आहे। कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी लावणाऱ्या सुरेश भाऊ खाडे यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेत गव्हाणे कुटुंबाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी योगदान दिले आहे। त्यामुळे यावेळी न्याय मिळावा अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे। सध्या वैशाली गव्हाणे यांच्या उमेदवारीसाठी परिसरातील ग्रामस्थ, भाजपाचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा मिळत असून सलगरे गणात भाजपाची ताकद अधिक मजबूत करण्याची क्षमता त्यांच्यात आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे। महिलांना नेतृत्वाची संधी देत नव्या चेहऱ्यांना पुढे आणण्याच्या पक्षाच्या भूमिकेत वैशाली गव्हाणे या योग्य उमेदवार ठरू शकतात अशी चर्चा सुरू आहे। एकूणच सलगरे गणातून भाजपकडून वैशाली गंगाधर गव्हाणे यांना उमेदवारी मिळावी ही केवळ एका व्यक्तीची नव्हे तर सामाजिक कार्यासाठी झटणाऱ्या संपूर्ण गव्हाणे कुटुंबाच्या कार्याची पोचपावती ठरेल अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।